हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियलचे काही इम्पॉर्टंट MCQs. ठीक आहे. हा खूप फास्ट सब्जेक्ट आहे. सो सगळेच कन्सेप्ट आपल्याला कवर करणं पॉसिबल होत नाही एक्झामच्या ड्युरेशनमध्ये. बट काही असे क्वेश्चन्स आहेत की जे खूपदा विचारले जातात. त्याच प्रकारचे आपण क्वेश्चन सिरीज चालू करणार आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचे. हा लेक्चर 1 आहे, पार्ट 1 आहे. पार्ट 2, पार्ट 3 आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे बघणार आहेत. ठीक आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रपोर्शन ऑफ सिमेंट, ॲग्रिगेट अँड सँड फॉर M15 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट? कुणी म्हणत असेल की हा खूप बेसिक क्वेश्चन आहे, बट हे जे ग्रेडचं प्रपोर्शन आहे ते खूपदा विचारलं जातं आणि तिथे मिस्टेक होते. M15ला काय आहे, M20ला काय आहे, M25ला काय आहे. सो आता इथे M15चं विचारलं आहे, तर बाकीच्यांच्या पण अकॉर्डिंग हा बेसिक क्वेश्चन झाला. बाकीचे पण बघून घ्यायचे की 20ला किती, 25ला किती आहे. ओके. सो ऑप्शन ए 1:1.5:3, 1:2:4, 1:3:6 अँड डी 1:4:8. ह्या ग्रेड प्रपोर्शन खूपदा विचारला जातो. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज बी, दॅट इज 1:2:4 फॉर M15 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. तेच M20साठी काय आहे तर हे कमेंटमध्ये मला सांगशाल. ओके. सेकंड क्वेश्चन, द इफेक्टिव्ह मेथड ऑफ कॉम्पॅक्टिंग व्हेरी ड्राय कॉन्क्रीट दॅट इज ऑफन यूज्ड फॉर कॉम्पॅक्टिंग हॉलो ब्लॉक्स, कॅव्हिटी ब्लॉक्स अँड सॉलिड कॉन्क्रीट ब्लॉक इज नोन ॲज. ठीक आहे. कॉम्पॅक्शनचा मेथड आहे. कोणतं कॉम्पॅक्शन यूज केलं जातं? ऑप्शन आहेत हँड कॉम्पॅक्शन, कॉम्पॅक्शन बाय प्रेशर अँड जॉल्टिंग, कॉम्पॅक्शन बाय व्हायब्रेशन अँड कॉम्पॅक्शन बाय स्पिनिंग. आता जेव्हा आपण कॉन्क्रीटचं व्हायब्रेशन करतो तर वेगवेगळे कॉम्पॅक्शन मेथड आपण यूज करतो. ठीक आहे. तर याचा आपण ॲन्सर बघून घेऊ, त्याच्यानंतर मी थोडं एक्सप्लेनेशन सांगते तुम्हाला. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे बी, दॅट इज कॉम्पॅक्शन बाय प्रेशर अँड जॉल्टिंग. ओके. तर हे कुठे कशासाठी यूज केलं जातं तर स्टिफ कॉन्क्रीट किंवा ड्राय कॉन्क्रीट, व्हेरी ड्राय कॉन्क्रीट असेल तर त्याच्यासाठी आपण प्रेशर देऊन त्याला व्हायब्रेट करून आणि त्याच्यानंतर आपण त्याला जॉल्ट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. कॉम्पॅक्शन बाय प्रेशर अँड जॉल्टिंगमध्ये. तेच जर कॉम्पॅक्शन बाय स्पिनिंग करत असू तर ते कशासाठी यूज केलं जातं फॉर फ्रेश कॉन्क्रीट, आणि ते आपण वेल कॉम्पॅक्शन केलं जातं बाय सेंट्रिफ्युगल फोर्स विच इज जनरेटेड व्हाईल स्पिनिंग प्रोसेस. त्याच्यामध्ये स्पिनिंग प्रोसेस अप्लाय केली जाते. सो त्याला नाव पण तसं पडले कॉम्पॅक्शन बाय स्पिनिंग. नंतर कॉम्पॅक्शन बाय व्हायब्रेशन. तर व्हायब्रेशन आपण 2 टाईपनी करतो. इंटरनल व्हायब्रेटर म्हणून पण असतात, एक्सटर्नल व्हायब्रेटर म्हणून पण असतात. टाईप्स ऑफ व्हायब्रेटरनुसार आपण त्याला नाव पाडतो. ठीक आहे. इंटरनल, एक्सटर्नल. त्याच्यामध्ये निडल व्हायब्रेटर पण येतं. असे वेगवेगळे टाईप्स आहेत. नंतर हँड कॉम्पॅक्शन. हँड कॉम्पॅक्शन आपण अनइम्पॉर्टंट वर्कसाठी यूज करतो किंवा एखादं स्मॉल कन्स्ट्रक्शन असेल तिथं हँड कॉम्पॅक्शन यूज करतो. ओके. सो याच्या अकॉर्डिंग जर दुसरा काही क्वेश्चन आलं तर तो तुम्ही सॉल्व करू शकशाल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू विथ रिगार्ड टू हाय व्हॉल्यूम फ्लाय ॲश कॉन्क्रीट? ठीक आहे. HVFA. तर ऑप्शन आहेत ॲज द वॉटर कंटेंट इज लो इन हाय व्हॉल्यूम फ्लाय ॲश, द ब्लिडिंग इज व्हेरी लो अँड ऑफन नेग्लिजिबल. B, the properties of HVPFA concrete are largely dependent on characteristics of cement and fly ash. C, HVFA is to be cured effectively and for shorter duration than ordinary concrete. And last option, HVFA concrete should be properly protected from premature drying by properly covering the surface. ठीक आहे. तर याच्यामधलं कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे, नॉट ट्रू, रिलेटेड टू HVFA कॉन्क्रीट. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. ठीक आहे. HVFA इज टू बी क्युअर्ड इफेक्टिवली अँड फॉर शॉर्टर ड्युरेशन दॅन ऑर्डिनरी कॉन्क्रीट. नेक्स्ट क्वेश्चन,
a good method of maintaining a satisfactory state of wetness in a body of concrete to promote continuous hydration. When oriental water cement used is not when oriental water ठीक है is not less than 0.5 is known as ठीक है A. Water curing, B. Membrane curing, C. Application of heat and D. High pressure steam curing. ठीक है सो याचं करेक्ट आन्सर आहे B, that is membrane curing. नेक्स्ट क्वेश्चन मिक्स प्रपोर्शन फॉर M25 कॉन्क्रीट इज. आता मग अशी M15 बघितलं होतं, M15 M25 विचारलं इथे. ठीक आहे सो याचं करेक्ट ऑप्शन आहे D, दॅट इज 1:1:2. नेक्स्ट क्वेश्चन dash dash are undesirable in water used in many industrial processes and the acid produced during their metabolism may be destructive to concrete and other structure. ठीक आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, दॅट इज सल्फर बॅक्टेरिया. कुठले अनडिझरेबल कंटेंट आहे की जे कॉन्क्रीटसाठी डिस्ट्रक्टिव्ह आहे. ओके दॅट इज सल्फर बॅक्टेरिया. वेगवेगळे टाईपचे बॅक्टेरिया असतात ते दिले, तर मेनली कोण कॉज करतं सल्फर बॅक्टेरिया. नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश इज द प्रॉपर्टी दॅट डिटरमाइन द एज अँड होमोजेनिटी विथ विच कॉन्क्रीट कॅन बी मिक्स्ड, प्लेस्ड, कॉम्पॅक्टेड अँड फिनिश्ड. ठीक आहे एज अँड होमोजेनिटी म्हटलं तर ही कशाची प्रॉपर्टी आहे? वर्केबिलिटीची. ठीक आहे डिझाईन मिक्स अँड नॉमिनल मिक्स, batching, durability and workability. So correct answer is D, that is workability. Next question, which of the following test to measure workability? Workability measure करण्यासाठी कुठली टेस्ट आहे? is the most commonly used method of measuring consistency of concrete which can be employed either in laboratory or at site of work. ठीक आहे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट, त्यालाच म्हणतात कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट, स्लम्प टेस्ट, फ्लो टेस्ट अँड केली बॉल टेस्ट. ठीक आहे सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, दॅट इज स्लम्प टेस्ट. आपण लॅबोरेटरीमध्ये पण ती यूज होतो आहे आणि साईट वर्कसाठी पण यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नेम द मेथड ऑफ कॉन्क्रीट यूज्ड ऑन अ वर्क दॅट इज यूज्ड फॉर कॉन्क्रीट ऑफ M15 अँड M7.5. ठीक आहे कॉन्क्रीट ऑफ M15 अँड M7.5. तर ऑप्शन आहे त्याच्यात कॉन्क्रीट मिक्स्ड बाय ट्रॅडिशनल मेथड बाय वेट, बी ॲज अ नॉमिनल मिक्स कॉन्क्रीट फॉर गिवन स्ट्रेंथ, सी ॲज डिझाईन मिक्स कॉन्क्रीट अँड डी कॉन्क्रीट मिक्स्ड बाय ट्रॅडिशनल मेथड बाय व्हॉल्यूम. ओके सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, ॲज नॉमिनल मिक्स कॉन्क्रीट फॉर गिवन स्ट्रेंथ. ओके नेक्स्ट क्वेश्चन select the factors affecting workability of concrete from the following. Option A use of admixture, shape of aggregate, water content, surface texture of aggregate. फॅक्टर्स अफेक्टिंग वर्केबिलिटी खूपदा विचारलं जातं. याच्यामध्ये दोन टाईपचे क्वेश्चन येतात, एक तर कॉन्क्रीटसाठी एक तर सिमेंटसाठी. सो दोन्ही टाईपचे व्हॅरिएशन लक्षात ठेवायचं काय कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतील. ओके सो याच्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबव, दॅट इज यूज ऑफ ॲडमिक्चर पण अफेक्ट करेल, शेप ऑफ ॲग्रिगेट पण, फ्लेकी आहे का अँग्युलर आहे राऊंडेड आहे. ठीक आहे वॉटर कंटेंट आणि सरफेस टेक्चर स्मूथ आहे रफ आहे ॲग्रिगेटचं. ओके हे सगळे फॅक्टर्स अफेक्ट करतील. नेक्स्ट क्वेश्चन ऑल द फॉलोइंग टेस्ट आर कंडक्टेड टू असेस वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट एक्सेप्ट. ठीक आहे स्लम्प टेस्ट, लीच ॲट्रियल टेस्ट, केली बॉल टेस्ट अँड फ्लो टेबल टेस्ट. ठीक आहे वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीटसाठी कोणत्या टेस्ट आहेत कोणत्या आणि एक्सेप्ट कोणती टेस्ट नाही आहे. ओके तर लीच ॲट्रियल टेस्ट नाही आहे. करेक्ट ऑप्शन आहे बी, लीच ॲट्रियल टेस्ट ही साऊंडनेससाठी आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईट वेट कॉन्क्रीट. ऑप्शन आहेत इट लोअर्स haulage and handling cost, then it helps in reduction of dead load, C it has a relative high thermal conductivity
अँड डी इट इन्क्रीजेस द प्रोग्रेस ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. ओके, मी आता एक्सप्लेन करत नाही आहे कारण की आपल्याला भरपूर क्वेश्चन्स घ्यायचे आहेत कमी वेळामध्ये, सो प्रॅक्टिस आपली चांगली होईल. ओके, सो क्वेश्चन आणि ॲन्सर. तर आपलं करेक्ट ॲन्सर आहे सी, दॅट इज इट हॅज रिलेटिव्हली हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. ही कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे लाईट वेट कॉन्क्रीटची. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज नॉट यूज्ड ॲज अ वर्केबिलिटी एजंट. ऑप्शन आहेत ॲडव्हान्स बीटेड एजंट, बी फाइनली डिवायडेड मटेरियल, सी एअर एंट्रेनिंग एजंट, अँड डी प्लास्टिसायझर्स अँड सुपर प्लास्टिसायझर्स. ओके, सो याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज ॲडव्हान्स बीटेड एजंट. नेक्स्ट क्वेश्चन, VB consistometer test is used to measure the A. soundness of cement, B. final setting time of concrete, C. workability of concrete, D. strength of concrete. So it's a correct answer is C, that is workability of concrete. ठीक आहे, VB consistometer test. आता इथे थोडे टिप्स सांगते. जेव्हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियलचा तुम्ही स्टडी करशाल तेव्हा कॉन्क्रीट, सिमेंट यांची सगळी टेस्ट आणि कुठल्या कुठल्या टेस्टमध्ये काय काय आपण टाईम म्हणा, फायनल टाईम म्हणा, इनिशियल सेटिंग टाईम म्हणा किंवा कुठले इन्स्ट्रुमेंट यूज करतो तर ते चांगल्या पद्धतीने करशाल. मोस्टली त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आणि समजा तुमचं प्लॅनिंग रिलेटेड काही झालं नाही, बायलॉज, बिल्डिंग बायलॉज किंवा प्लॅनिंगचे जे आहेत कन्सेप्ट तर ते झाले नाही तरी चालतील. बट कॉन्क्रीट, सिमेंट आणि ब्रिक्स, स्टोन थोडासा करा, पण कॉन्क्रीट, सिमेंट हे दोन जे आपले मेन पार्ट आहेत तर ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये करूनच ठेवा. त्याच्यावरती खूपदा क्वेश्चन विचारतात आणि जे आपण आत्ता घेतो आहे ते खूपदा विचारले जातात. भले तुमचा हा क्वेश्चन झाला ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर काय, पण रिपीटेडली याची प्रॅक्टिस करा, करेक्ट आन्सर देण्याचा ट्राय करा, जेणेकरून मग ऐन टायमाला जेव्हा एक्झाम देशाल आणि तेव्हा क्वेश्चन आला तर तुम्ही मिस्टेक नाही करणार. जी सिली मिस्टेक होती ती सिली मिस्टेक होणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू IS 456/2000 द डिझाईन ऑफ कॉन्क्रीट मिक्स शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट क्वालिटी कंट्रोल, वर्केबिलिटी, ड्युरेबिलिटी अँड कॉस्ट. ठीक आहे, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, दॅट इज कॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाईप ऑफ कॉन्क्रीट इज रेसिस्टन्स टू केमिकल अटॅक पर्टिक्युलरली इन मरीन कंडिशन. ठीक आहे, मरीन कंडिशनमध्ये ऑप्शन आहेत एअर एंट्रेनिंग सिमेंट कॉन्क्रीट, हाय अल्युमिना सिमेंट कॉन्क्रीट, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट कॉन्क्रीट अँड डी लो हीट सिमेंट कॉन्क्रीट. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, हाय अल्युमिना सिमेंट कॉन्क्रीट. फॉर मरीन कंडिशनमध्ये जर केमिकल अटॅकला रेजिस्टन्स पाहिजे असेल तर कोणतं कॉन्क्रीट आपण यूज करतो, हाय अल्युमिना सिमेंट कॉन्क्रीट. नेक्स्ट क्वेश्चन, द स्लम टेस्ट इज यूज टू मेजर डॅश डॅश प्रॉपर्टी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट इन द फील्ड. ठीक आहे, स्लम टेस्ट कशासाठी आहे, ड्युरेबिलिटी, हार्डनेस, स्ट्रेंथ अँड वर्केबिलिटी. सो स्लम टेस्ट फॉर वर्केबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following equipment is more suitable to lift concrete to a greater height in multi-story building. ठीक आहे, तर ऑप्शन आहे त्याच्यात व्हील बॉरो, स्किप अँड जॉय हॉइस्ट, सी ट्रान्झिट मिक्सर अँड डी बेल्ट कन्वेअर. ठीक आहे, मल्टी स्टोरी बिल्डिंगसाठी कॉन्क्रीटला लिफ्ट करण्यासाठी ग्रेटर हाईटला तर आपण काय यूज करतो, ऑप्शन आहे बी, स्किप अँड हॉइस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is a property of lightweight concrete when compared with normal weight concrete. ठीक आहे, आपल्याला कंपॅरिझन विचारलं आहे लाईट वेट कॉन्क्रीट आणि नॉर्मल वेट कॉन्क्रीटचं काय. ठीक आहे, कोणती प्रॉपर्टी, तर ऑप्शन आहेत हाय थर्मल कंडक्टिव्हिटी, बी लो मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, सी हाय रेट ऑफ क्रीप अँड डी लो थर्मल कंडक्टिव्हिटी. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, लो थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, the apparatus conducting the slum test essentially consists of metallic mold in the form of frustum of cone having the internal dimension as. हे डायमेन्शन खूपदा विचारतात. तर
बॉटम डायमीटर किती असतो 20 सेंटीमीटर, टॉप डायमीटर असतो 10 सेंटीमीटर आणि हाईट असते 30 सेंटीमीटर. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, दॅट इज बॉटम डायमीटर 20, टॉप डायमीटर 10 अँड हाईट 30 सेंटीमीटर. ठीक आहे. सो मी ऑप्शन काही रीड करत नाही आहे, डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सरकडे जाते. आणि काही व्हॅरिएशन असेल कुठे क्वेश्चनमध्ये चेंजेस असेल तर ते मी तुम्हाला सांगते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डिप्रेशन ऑर रिसेस मेड इनसाइड अ वुडन डोअर फ्रेम टू रिसीव द डोअर शटर इज नोन ॲज. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज रिबेट. ठीक आहे. पॉइंटिंग म्हणत नाही, ट्रान्सफॉर्म म्हणत नाही, रेल. ट्रान्सफॉर्म कशासाठी आहे हे कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगशाल. ओके. म्हणजे बाकीच्यांना पण ज्यांना माहिती नाही त्यांना समजेल ट्रान्सफॉर्म कशाला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ ब्रिक बॉन्ड्स कॅन बी यूज टू बिल्ड द थिनेस्ट वॉल बाय युजिंग स्टँडर्ड बर्न्ड क्ले ब्रिक्स. ठीक आहे. कोणता टाईप ऑफ ब्रिक बॉन्ड आपण यूज करतो कशासाठी? बिल्ड टू थिनेस्ट वॉल. आन्सर आहे स्ट्रेचर बॉन्ड. स्ट्रेचर बॉन्ड यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ फ्लोरिंग इज रिलेटिवली नॉइजलेस इन नेचर अँड जनरली प्रेफर्ड इन लायब्ररीज. ठीक आहे. नॉइजलेससाठी आपण कुठल्या टाईप ऑफ फ्लोरिंग यूज करतो? सो याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज कॉर्क फ्लोरिंग. ठीक आहे, लायब्ररीजमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आता हे क्वांटिटीज कॅल्क्युलेशन आहे. सो जर तुम्ही सॉल्व करताय इथपर्यंत आला आहे व्हिडिओ बघत तर थोडं स्टॉप करशाल आणि कॅल्क्युलेशन करून बघशाल की कसं कॅल्क्युलेशन येतं. ओके. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ ब्रिक वर्क फॉर अ 23 सेंटीमीटर थिक सेमी सर्क्युलर आर्च ऑफ 1.8 मीटर क्लिअर स्पॅन. ठीक आहे. कन्सिडर द ब्रेथ ऑफ वॉल टू बी 30 सेंटीमीटर. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज 0.077 मीटर क्यूब. ठीक आहे. ज्यांनी सॉल्व केले त्यांनी कमेंटमध्ये एक्सप्लेनेशन सहित टाका, जेणेकरून बाकीच्यांना जे सॉल्व होणार नाही त्यांना ते कसं सॉल्व केलं तर ते समजेल. सो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये न्यूमरिकल क्वेश्चन येत नाही, पण जे इझी क्वेश्चन असतात ते सॉल्व करायला विचारतात. ओके. सध्या थेरी पार्ट कमी विचारत आहे आपल्या अपकमिंग एक्झाममध्ये आणि न्यूमरिकल विचारतात. ठीक आहे. छोटे छोटे जे फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल आहेत ते विचारतात, ज्यांना कमी टाईम लागेल सॉल्व करायला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द साईज ऑफ डोअर्स फॉर बाथरूम अँड वॉटर क्लोजेट इन रेसिडेन्शियल बिल्डिंग इज. ठीक आहे. सायझेस विचारले आहेत. सो आन्सर आहे ए, दॅट इज 0.8/2 मीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया healthcare buildings are classified as dash based on occupancy. ठीक आहे. हेल्थ केअर बिल्डिंग विचारलं आहे तो कोणता ग्रुप आहे? दॅट इज ग्रुप डी. ऑप्शन ए, ग्रुप डी. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द नॅशनल बिल्डिंग कोड. आता इथं विचारलं आहे इंडस्ट्रियल बिल्डिंगसाठी कुठला कोड आहे. आता हे सगळे कोड विचारतात, तर याचं लक्षात ठेवण्यासाठी सिम्पल एक तुम्हाला की सांगते. रियाब म्हणून एक शॉर्टकट की आहे. तर तुम्ही रियाबचं जर इलॉबरेशन केलं, आर म्हणजे रेसिडेन्शियल, ई म्हणजे एज्युकेशनल, IAB रियाब, त्यानुसार तुमचे सगळे जे कोड आहेत, जे ग्रुप आहेत ते सगळे पाठ होतील. ओके. सो आता इथं मागे विचारलं होतं हेल्थ केअरसाठी, इथं विचारलं आहे इंडस्ट्रियलसाठी. तर इंडस्ट्रियलसाठी काय? करेक्ट ऑप्शन बी, ग्रुप जी. आणि जर कोणाला तो शॉर्टकट की माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांनी कमेंटमध्ये विचारा, तिथं मी तुम्हाला आन्सर देऊन टाकेल. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन इज बी, दॅट इज ग्रुप जी. नेक्स्ट क्वेश्चन, द साईज ऑफ एक्सटर्नल डोअर इन रेसिडेन्शियल बिल्डिंग. ठीक आहे. आधी होतं वॉटर क्लोजेट आणि बाथरूमचे डोअरची साईज. आता विचारलं आहे रेसिडेन्शियल बिल्डिंगची एक्सटर्नल डोअरची. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज 1/2 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, द टाईप ऑफ मशीन फाउंडेशन दॅट कन्सिस्ट ऑफ अ पेडस्ट्रल रेस्टिंग ऑन अ फुटिंग इज नोन ॲज. ठीक आहे. कोणत्या टाईप ऑफ मशीन फाउंडेशन आपण यूज करतो? तर ब्लॉक टाईप मशीन फाउंडेशन.
करेक्ट ऑप्शन आहे डी, ब्लॉक टाईप मशीन फाउंडेशन. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज प्रोव्हाइडेड टू सपोर्ट अन इंडिव्हिज्युअल कॉलम. इट इज सर्क्युलर, स्क्वेअर और रेक्टँग्युलर स्लॅब ऑफ युनिफॉर्म थिकनेस. ठीक आहे. समटाइम्स इट इज स्ट्रेप और बंच टू स्प्रेड द लोड ओव्हर अ लार्ज एरिया. ठीक आहे. कोणती फुटिंग येते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, दॅट इज स्प्रेड फुटिंग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द कॉमन टाईप ऑफ मॅट फाउंडेशन. ठीक आहे. मॅट फाउंडेशनचा टाईप नाही, तर कोणता आहे तो? डबल फ्लॅट प्लेट थिकन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द टाईप ऑफ मशीन फाउंडेशन. कोणता टाईप नाही आहे मशीन फाउंडेशनचा? तर याचं करेक्ट आन्सर आहे युनिट टाईप. युनिट टाईप ऑफ मशीन फाउंडेशन हा टाईप नाही आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग IS कोड प्रोव्हाइड सेफ्टी स्टँडर्ड ड्युरिंग एक्सकॅव्हेशन. ठीक आहे. सेफ्टी स्टँडर्ड कोणता कोड प्रोव्हाइड करतो आपल्याला? IS 3764 1992. 3764 1992. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द करेक्ट चॉईस मेड फॉर द राफ्ट टाईप ऑफ फाउंडेशन. ठीक आहे. राफ्ट टाईप ऑफ फाउंडेशनसाठी करेक्ट चॉईस कोणती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, दॅट इज अ स्लॅब इज थिकन अंडर हेवी लोडेड कॉलम टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट स्ट्रेंथ फॉर शिअर अँड निगेटिव्ह मुवमेंट. ओके. त्याच्यासाठी आपण राफ्ट टाईप ऑफ फाउंडेशन बेस्ट चॉईस असेल आपण जर ती प्रोव्हाइड केली तर. नेक्स्ट क्वेश्चन, आणि हा शेवटचा क्वेश्चन आहे ह्या व्हिडिओचा, आणि हा तुमच्यासाठी. What type of beam is used to connect two spread footing of two column. ठीक आहे. ऑप्शन आहेत लिंटेल बीम, स्ट्रॅप बीम, टी बीम अँड प्लिंथ बीम. ओके. परत ऑप्शन रीड करते. लिंटेल बीम, स्ट्रॅप बीम, टी बीम अँड प्लिंथ बीम. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत आले असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही क्वेरीज असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन अडले असतील किंवा असं लवकर लक्षात बसत नसेल, ऑप्शन आपले चुकले असतील, तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचे जे आपण शॉर्ट नोट्स काढतो त्याच्यामध्ये ॲड करा, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा रीड करशाल आणि अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व करशाल तर तो करेक्ट येईल. ओके. थँक्यू.